श्री स्वामी समर्थ भागवद्गीतेचे हे अनमोल विचार जेव्हा तुम्ही खूप दुःखी असाल, एकटे असाल, खूप विचारात असाल तेव्हा नक्की ऐका. हा व्हिडिओ आयुष्य तुमचं नक्कीच बदलेल. श्रीमद भागवद्गीतेकडे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. तुमची कोणतीही अडचण असो, कोणतीही इच्छा असो, कोणतीही समस्या असो, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. तुमच्या प्रत्येक समस्येचे समाधान. मग ती अडचण तुमच्या मनाची असो, धनाची असो, शरीराची असो किंवा तुमच्या नातेसंबंधाची असो, तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्येचे उत्तर श्रीमद भागवद्गीतेमध्ये नक्कीच मिळेल. या जगात कोणीच निष्ठावान नसतं. मी तर आपले आणि परके दोघांनाही पारखून बघितलं आहे. एक गोष्ट मात्र नक्की, जोपर्यंत तुम्ही सहन करणं सोडणार नाहीत तोपर्यंत लोक बोलणं सोडणार नाहीत. किंमत कितीही असो, माणूस एकदा विकला गेला की त्याची किंमत कवडीची सुद्धा राहत नाही. लग्न करण्यासाठी मोठे असणे महत्त्वाचे नाही, तर स्वतःच्या पायावर उभे असणे हे जास्त महत्त्वाचं आहे. मैत्री आणि जबरदस्तीचं प्रेम फार काळ टिकत नाही. पुस्तकामध्ये झुकलेले डोके जगात नेहमी उंच असतात. आधी भीती वाटायची की कोणीतरी साथ सोडून देईल. आता तर वाट बघतोय की तुमची लायकी दाखवा आणि माझ्या आयुष्यातून चालते व्हा. खूप धावल्यानंतर हे समजले की एकाकीपणा हे देखील एक ध्येय आहे. एखाद्या भोळ्याबाबड्या व्यक्तीशी अति वाईट वागू नका, कारण सौंदर्य दाखवणारा आरसा जेव्हा तुटतो तेव्हा तो एक धारदार हत्यार बनते. एक वाकडा माणूसच सगळ्यांना सरळ ठेवू शकतो. घर, झोपडी असो वा महाल, प्रत्येकाला आपलं घर खूप प्रिय असतं. आयुष्यात अशा कामाची निवड करा जे करायला तुम्हाला आवडेल. चांगली कामं करत राहा. लोक तुमचं कौतुक करो वा किंवा नका करू, कारण अर्ध्याहून अधिक जग झोपलेलं असतानाही सूर्य उगवतोच. सिंहाच्या पायात काटा लागला याचा अर्थ असा नाही की आता कुत्री राज्य करतील. बोलण्यापूर्वी विचार करणे आणि विचार करून बोलणे व्यक्तीचं व्यक्तिमत्व बदलून टाकतो. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही आयुष्याचा हा टप्पाही त्याच पद्धतीने पार कराल ज्या पद्धतीने आतापर्यंतचे सर्व टप्पे तुम्ही पार केले आहेत. अंधाधुंदी गर्दीत चालू नका. तुमचा मार्ग तुम्ही स्वतः निवडा. तुमचा मार्ग तुम्ही स्वतः तयार करा आणि लोकांना जिंकून दाखवा. जो माणूस आपला अहंकार सोडत नाही त्याला एक दिवस सगळेजण सोडून जातात. कधीकधी लायकी नसलेल्या लोकांवर त्यांच्याच पद्धतीनेच उपचार करावे लागतात. पूर्वीच्या काळात लोक एकमेकांना हिंमत द्यायचे आणि आजकाल लोक एकमेकांचा रक्तदाब वाढवतात. समस्येचं समाधान नंतर करा, त्याआधी समस्या देणाऱ्याला दूर करा. आयुष्यात जसजसे पुढे सरकत जाते तसतसे हे जाणवत आहे की कोणी कोणाचे नसते. ज्या दारावर तुमचा आदर नाही त्या दारावर वारंवार ठोकवू नका. लोक सहसा सहजपणे बोलून जातात की गेलेल्या गोष्टी विसरून जा, पण या गोष्टीमुळे आमच्यावर काय परिणाम झाला आहे हे विचारायलाच ते विसरतात. जी चूक वारंवार केली जाते ती चूक नसून मर्जी असते. स्वामी म्हणतात, चांगल्या लोकांमध्ये एक खासियत असते की ते आपल्या वाईट काळातही चांगलेच राहतात. लोकांनी तुम्हाला ओळखणं बंद करण्यापूर्वी आपली ओळख नक्कीच बनवा. तुम्ही खोटं हळू आवाजात जरी बोलला तरी सगळे ऐकतील, पण जेव्हा तुम्ही सत्य बोलता तेव्हा ओरडूनही तुमची गोष्ट कोणीच ऐकणार नाही. कधीकधी स्वतःशी बोलण्यासाठी आयुष्यात एकटं राहणंही गरजेचं असतं. प्रशंसा स्वीकारताना विनम्रता असावी आणि चूक स्वीकारताना गर्व असावा. जीवनसाथी असा असावा जो तुमच्यासोबत बसून नात्यातील गैरसमज दूर करू इच्छितो, न की आता हे नातंच संपवूया असं म्हणून मोकळा होतो. आपली प्रत्येक विचारसरणी आपलं भविष्य घडवू शकते आणि बिघडवू शकते. निभावणेच तर कठीण आहे, इच्छा तर कोणालाही होते. छोटी विचारसरणी असलेल्या लोकांना देव देखील मोठं करू शकत नाही. आपलं नातं कधीही तिसऱ्या व्यक्तीमुळे खराब होत नाही, तर नातं तेव्हाच खराब होतं जेव्हा आपलाच व्यक्ती आपल्याशी बेईमानी करतो. विचारांचा अंधार रात्रीच्या अंधारापेक्षा जास्त धोकादायक असतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. तर भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते.